महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। अखेर मान्सूनचं राज्यात आगमन झालंय। तळ कोकणात पावसाला सुरुवातही झाली आहे। हवामान विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच मान्सूनचा पुढील प्रवास अनुकूल आहे। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच एक आजची बातमी समोर आलेली आहे की जे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आशा निर्माण होईल। शेतकरी मित्रांनो, मागच्या कित्येक दिवसापासून प्रत्येक शेतकरी एकाच प्रश्नाचे विचार करत होते की पाऊस कधी येणार। शेतकरी मित्रांनो, पेरणी कधी करायची आणि धूळ पेरणी केलेली जगेल का शेतकरी मित्रांनो? पण आज या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकाच वेळी मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो। ती उत्तरे कुठून मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो? तर ती उत्तरे अमेरिका, जपान आणि जागतिक हवामान संस्था या तिन्ही देशातून एकत्र येऊन एक सॅटेलाईट फोटो जाहीर केलेला आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्या फोटोतून महाराष्ट्र पावसाचा संपूर्ण चित्र बदलून टाकलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, मध्ये सोडू नका शेतकरी मित्रांनो। कारण पावसाची नेमकी तारीख, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार, पेरणीसाठी काय करायचे, या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। सगळ्यात आधी जे समजून घेणे गरजेचे शेतकरी मित्रांनो, काल सोशल मीडियावर परिस्थिती होती। कालपर्यंत सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून एकच बातमी येत होती की दुष्काळ पडणार, ॲकोलिक क्रॅश झाला आणि पाऊस कमी पडणार। काही लोकांनी तर त्या झाडाचा व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यामध्ये सांगितले होते की जगभरातील झाडे संकेत देत आहे की 1972 पेक्षा मोठा दुष्काळ पडणार। या बातमीमध्ये बघून प्रत्येक शेतकरी घाबरत होते। अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबवल्या होत्या, शेतकऱ्यांना धूळ पेरणी पण केलेल्या होत्या शेतकरी मित्रांनो। आणि ते बसलेले होते की पाऊस येईल की नाही, माझं पीक जगेल की नाही शेतकरी मित्रांनो। पण शेतकरी बांधवांनो, हे सगळे अंदाज आता खोटे ठरलेले आहे। विज्ञान पुढे गेला आहे शेतकरी मित्रांनो। सॅटेलाईट पुरावा दिलेला आणि त्या पुराव्यात दुष्काळ 100% नाकारलेला आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी बांधवांनो, आता समजून घ्या की अरबी समुद्रात नेमके काय घडलेले आहे पहा। मान्सून केरळमध्ये दाखवत झाले होते। महाराष्ट्राच्या दिशेने तो सरकत पण होता, पण त्यामागे अचानक बदलाव। हवामान ज्ञानांनी सांगितले की त्यामागे 2 कारणे होते। पहिलं कारण म्हणजे एल्निनोचा प्रभाव आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रातील तयार झालेली प्रतिकूल परिस्थिती। या दोन्ही गोष्टीमुळे मान्सून म्हणजे ढग जागेवरचा थांबला होता, महाराष्ट्राच्या दिशेने सरकत नव्हते। पण काल रात्री अचानक अरबी समुद्रातून एक मोठी घडामोड झालेली आहे शेतकरी मित्रांनो। त्या घडामोडीचा सॅटेलाईट फोटो अमेरिका आणि जपाननं काढलेला आहे शेतकरी मित्रांनो। तो फोटो थेट भारताच्या प्रधानमंत्री पाठवण्यात आलेला आहे आणि तिथून संपूर्ण देशात आनंदाचे लाट आणि कारण या फोटोमागे स्पष्टपणे दिसत होते की मान्सूनच्या ढग आता वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकलेला आहे शेतकरी मित्रांनो। सुरुवात झाली आहे। एल्निनोचा प्रभाव कमापुरता होता शेतकरी मित्रांनो आणि अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती बदललेली आहे शेतकरी बांधवांनो। आता या बातमीमध्ये तीव्र किती मोठा आहे ते समजून घ्या। ही बातमी इतकी मोठी आहे की स्वतः मुख्यमंत्री तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये हवामान विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि वरिष्ठ मंत्री सगळे एकत्र बसले होते शेतकरी मित्रांनो। सॅटेलाईटचा फोटो डेटा तपासला आणि त्यानंतर बैठकीतून शेतकऱ्यांना एकच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना 3 महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या गेल्या आहेत शेतकरी मित्रांनो। त्या सूचना काय होत्या, ते वेळापत्रक काय आहे, पावसाची नेमकी तारीख काय आहे, हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्या शेतकऱ्याने आधीच धूळ पेरणी केल्या होत्या त्या घाबरायची काहीही गरज नाही शेतकरी मित्रांनो। ज्या शेतकऱ्यांना तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे त्या तारखेपर्यंत त्या पिकांचे पुरेसे पाणी मिळणार आहे आणि त्या पीक जगावर आहे शेतकरी मित्रांनो। आता पावसाचा नवीन अंदाज बघा। महाराष्ट्राचे लोकप्रिय हवामान अभय पंजाब ढग यांनी पण आधीच सांगितले होते 2-3 दिवसापूर्वी, जे म्हणत होते की दुष्काळ पडणार नाही। शेतकऱ्यांनो, चिंता करू नका, पेरणी जबरदस्त होईल। पण लोकांनी भरोसा ठेवला नव्हता शेतकरी मित्रांनो। आता मात्र अमेरिका, जपान आणि जागतिक हवामान संस्थेना त्या गोष्टीला पण शेतकरी मित्रांनो त्यांच्या गोष्टीला दिजोरा लागलेला आहे। त्यामुळे आता कोणालाही शक्य राहिलेलं नाही। पण पंजाब ढग यांनी नेमके कोणत्या तारखेला सांगितले, तर ते म्हणाले की 18 जूनपासून परिस्थिती बदलू शकतो शेतकरी मित्रांनो। हळूहळू ढग
परिणामवर्तन तयार होईल. शेतकरी मित्रांनो 18, 19, 20, 21, 22 जून पर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ढग परिस्थिती निर्माण होईल आणि हलका पाऊस सुरू होईल. पण खरा मुसळधार पाऊस कधी येणार तर शेतकरी बांधवांनो ऐका, 21 जून ते 30 जूनपर्यंत कालावधीमध्ये बहुतेक महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल आणि जर काही जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये पाऊस आला नाही तर 7 जुलैपासून 14 जुलैपर्यंत या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो इतका मोठा पाऊस पडणार आहे की शेतकरी अंजादे न्यायला लागेल. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हा पाऊस इतका जोरदार आहे असेल की तर त्या कारणात सांगतो की हिंद महासागरामध्ये एक महत्त्वाचे बदल घडामोड आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे जिल्हे नेहमी उशिरा पाऊस मिळवायचे ते जिल्हे यावर्षी आधी पाऊस मिळवतील. शेतकरी मित्रांनो अनुभवात येईल आणि जे जिल्हे नेहमी आधी पाऊस मिळवायचे त्या जिल्ह्यांना थोडा उशीर होईल. शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येणार ते आता जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो बघा, कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 21 ते 25 जून दरम्यान पाऊस होईल. शेतकरी मित्रांनो होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील 22 ते 27 जून दरम्यान पाऊस होईल. शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये 25 जून ते 2 जुलै या दरम्यान पाऊस सुरू होईल. शेतकरी मित्रांनो विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये 28 ते 5 जुलै या दरम्यान पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील 24 ते 29 जून दरम्यान पाऊस दाखवला होता. शेतकरी मित्रांनो आता पावसाची टक्केवारी बघा. शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यावर्षी कोकणमध्ये किती पाऊस पडणार ते बघा. शेतकरी मित्रांनो कोकण विभागातील सरासरी 110 ते 120% पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो म्हणजेच की सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी 100 ते 110% पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो अंदाजे मराठवाडा सरासरीच्या 95 ते 105% पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो विदर्भातील सरकारच्या 100 ते 115% पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 95 ते 108% पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो म्हणजे की सगळे सांगण्याचे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सांगायचे असेल तर त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो दरवर्षीपेक्षा दुष्काळाची शक्यता 0% आहे. शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो आता मुख्यमंत्र्यांना बैठकीमधून शेतकऱ्यांना दिलेल्या 3 महत्त्वाच्या सूचना बघा. शेतकरी मित्रांनो पहिली सूचना म्हणजे की घाई पेरणी करू नका. जोपर्यंत तुमच्या शेतात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणार नाही तोपर्यंत पेरणी करू नका. शेतकरी मित्रांनो जर 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस जास्त पडला नसेल तर जमिनीमध्ये खड्डा खतून बघा. शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये किती किमान 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत ओल असेल तरच पेरणी करा. शेतकरी मित्रांनो नाही तर करू नका. शेतकरी मित्रांनो थांबून जा. शेतकरी मित्रांनो दुसरी सूचना म्हणजे ज्या धूर पेरणीला केला होता त्यांनी घराबाहेर नाही. शेतकरी मित्रांनो 21 जूनपर्यंत पाऊस येईल. शेतकरी मित्रांनो आणि त्या पिकांचे पुरेसे पाणी मिळेल. मात्र ज्यांनी खूप आधी पेरणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धूळ पेरणी केली आहे त्यांना एकदा आपल्या शेतातील जमिनीची ओल तपासवा आणि आवश्यक वाटल्यास तंत्रज्ञानाचा सल्ला घ्या. आणि तिसरी म्हणजे बियाणं आणि खते आताच खरेदी करून घ्या. शेतकरी मित्रांनो पाऊस झाल्यानंतर बाजारभावाचे बियाणे आणि खताची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे आताच तयारी करून बियाणाचे विक्री घ्या, खते ठेवून घ्या. शेतकरी मित्रांनो जेणेकरून पाऊस झाल्यावर लगेच पेरणी होईल. शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो यावर्षी पावसाच्या बातमीमध्ये आणखी एक महत्त्वाचे पैलू आहे. शेतकरी मित्रांनो तो म्हणजे जुलै महिन्याचे होणारे पाऊस. जुलै महिन्यामध्ये जो पाऊस येईल आहे तो केवळ सामान्य पाऊस नसेल तर हवामान तंत्रज्ञानाने स्पष्टपणे सांगितले आहे की 7 ते 14 जुलैपर्यंत या दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा प्रचंड मोठा स्फोट होणार आहे. इतका मोठा पाऊस होणार आहे की काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता पेरणी जरूर करा. पण पेरणीनंतर शेतातील पाण्याचा निश्चित होण्याची व्यवस्था आधीच करा. शेतकरी मित्रांनो कारण जर पेरणी झाल्यावर पिकांचे नुकसान होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो.